17 मार्च 2021 रोजी अमरावती ग्रामीण विभागाअंतर्गत उपविभागीय कार्यालयाअंतर्गत पिंपळगाव बैनाई ग्रामपंचायत येथे सकाळी 11:30 वाजता प्रादेशिक संचालक नागपूर सुहास रंगारी, मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता नागपूर हरीश गजबे, परिमंडळ व्यवस्थापक रुपेश देशमुख व सरपंच पंडित यांच्या उपस्थितीत घेतलेल्या मेळाव्यात कृषी योजना 2020 बद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली। सदर कार्यक्रमात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते कृषी वीज बिल सवलत योजनेअंतर्गत कृषी वीज बिल शून्य केलेल्या कृषी ग्राहकांचा सत्कार करण्यात आला। सदर मेळाव्यात प्रादेशिक संचालक नागपूर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 63 कृषी वीज ग्राहकांनी 12,79,000 रुपयांचा भरणा करून कृषी वीज बिल थकबाकी मुक्त झाले। तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखा अभियंता व वीज कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला। तसेच उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव बैनाईला वॉटर कूलर करिता 10,000 रुपयाचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण डहाके यांना सुपूर्द केला। आपणही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले असून आपलंही काही देणं लागतं या विचाराने प्रेरित होऊन विलास शिंदे यांनी ही भेट दिली। यावेळी ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर, कार्यकारी अभियंता भूषण अवघड, उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे, सहाय्यक अभियंता राजेंद्र ठाकरे, सहाय्यक अभियंता रत्नदीप तायडे, कनिष्ठ अभियंता प्रतीक ढवळे, अमोल पंचभाई, मनोज बनारसे, अमर जाधव, जरीन शेख, सचिन पळसकर, सचिन बोरकर, अनिल तायडे, सारिका ठाकरे, सुजाता साबळे, इम्रान, नितीन भुजाडे, विवेक कोहळे, सुभाष लवाडे, फिरोज खान, सुभान खान पठाण, श्री वैद्य ग्राहक प्रतिनिधी अजय पंडित, जनमित्र व इतर शेतकरी गावकरी उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।